हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पूनम, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत. तर आजचा व्हिडिओ आपला यासाठी आहे की पावसाळ्यामध्ये कपड्यांचा खूप वास सुटतो. तसेच किचन ओटा आवरला नाही तर किचन ओट्यावर सुद्धा खूप साऱ्या माशा वगैरे होतात किंवा मुंगे वगैरे होतात. तर त्यासाठी आपण आपलं किचन पहिल्यांदा स्वच्छ म्हणजेच क्लीन केलं पाहिजे. तर सर्वात आधी मी माझं स्वयंपाक वगैरे करून घेतला ना तर पूर्ण किचन एकदम चकाचक करून ठेवते, जेणेकरून दिवसभर फ्रेश वाटन आणि किचन ओट्यावर एकही माशी किंवा एकही कीटक काही होणार नाही याची मी दक्षता घेत असते. तर त्यासाठी मी प्रथम माझ्या किचन ओट्यावर जेवढी भांडी आहे ना तर ती सर्व घासून स्वच्छ करते आणि अजिबात एकसुद्धा तेथे खाद्यपदार्थ ठेवत नाही. तर जेव्हा केव्हा आपल्याकडून स्वयंपाक बनवताना थोडंफार सांडतं, तर त्यामुळे सुद्धा काय होतं, ते आपण जर स्वच्छ केलं नाही तर झुरळे किंवा मग माशा वगैरे यायला सुरुवात होतात आणि या गोष्टी पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात होतात. तर याची दक्षता घेण्यासाठी आपण आपलं किचन सर्वप्रथम क्लीन करून घ्यायचं. तर सकाळ सकाळ असं किचन एकदा स्वच्छ केलं ना तर दिवसभर किचनकडे पाहण्याची वेळसुद्धा लागत नाही आणि सर्व किचन एकदम स्वच्छ राहतो. तर त्यानंतर मग आपण आपल्या कपड्यांची दक्षता पावसाळ्यामध्ये कशी घ्यायची यासाठी आजचा व्हिडिओ आहे आपला. तर सर्वप्रथम सर्व कपडे मी पाण्यामध्ये स्वच्छ हिसळून घेते आणि त्यानंतरूनच मग मशीनला कपडे लावते. तर पावसाळ्यामध्ये मशीनचा एक छान उपयोग आहे की कपडे ही पटकीने सुकून मिळतात. मग तुम्ही ते हाताने धुवा किंवा मग मशीनमध्ये धुवा, परंतु मशीनमध्ये कपडे मी तसंच टाकत नाही, तर ती स्वच्छ हिसळूनच टाकते, जेणेकरून त्याचा घामाचा वास किंवा थोडेसे धुराळे वगैरे असतो कपड्यांवर तर तो सर्व निघून जाईल. तर अशा प्रकारे मी कपडे सगळी मशीनला छान धुवून सुकून घेते आणि त्यानंतरूनच मग वाळत घालते. तर पावसाळ्यामध्ये कपड्यांचा खूप वास येतो, तर त्यासाठी मी काही उपाय तुम्हाला सांगणार आहे. त्यातील पहिला उपाय म्हणजे कपडे धुतल्यानंतर आपण लगेच वाळत घालायचे, जेणेकरून मशीनमध्ये किंवा बादलीत जास्त वेळ आपण कपडे ठेवले तर त्याचा वास यायला सुरुवात होतो. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की आपण कपडे धुताना त्यामध्ये थोडासा पांढरा विनेगर आहे ना तर तो थोडासा घालायचा, जेणेकरून कपड्यांमध्ये जी दुर्गंधी आहे ना ती निघून जाते. तसेच कपडे ही हवेशीर जागेमध्येच वाळायला घालायची आणि शक्य असेल तर हवेशीर जागेत वाळवायची किंवा शक्य नसेल तर आपण जेव्हा सूर्यप्रकाश नसेल तर तेव्हा पंख्याखाली किंवा चांगली हवा खेळती असलेल्या ठिकाणी वाळवत घालू शकतो. त्याचप्रमाणे पूर्ण कपडे जेव्हा आपले कोरडे होतात ना तर ती कोरडी झाल्याशिवाय कपाटामध्ये ठेवायची नाही, कारण कपडे जर किंचित ओलसर असेल तर कपड्यांमुळे खूप सारा वास किंवा कोबट वास घरामध्ये यायला सुरुवात होते आणि कपड्यांनाही बुरशी लागायची शक्यता असते. त्यामुळे कपडे कधीही कोरडे झाल्याशिवाय कपाटामध्ये ठेवू नये. तसेच आपण कपडे जर वॉशिंग मशीनमध्ये धुत असेल तर आठवड्यातून एकदा वॉशिंग मशीन ही स्वच्छ करून घ्यायची, कारण मशीनमध्येही कधीकधी दुर्गंधी साचू शकते आणि ती आपल्या कपड्यांना लागू शकते. त्यामुळे मशीन नेहमीही स्वच्छ ठेवायची. तसेच कपड्यांसाठी छान लॉन्ड्री सॅनिटायझरचा वापर करायचा किंवा मग कम्फर्टमध्ये कपडे पिळायची, जेणेकरून कपड्यांचा एकदम छान असं सुगंधी वास येतो. तसेच सुकलेली कपडे कपाटात ठेवण्याआधी कपाटामध्ये डांबर गोळी किंवा मग 2-3 भीमसेनी कापडाचे तुकडे ठेवून द्यायचे, जेणेकरून कपड्यांचा कुबट वास वगैरे येत नाही आणि कपडे एकदम छान आणि सुगंधित राहतात. तर त्यासाठी हा उपाय नक्कीच सर्वांनी करा. तसेच सर्वात शेवटचा मुद्दा असा की आपण पावसाळ्यामध्ये शक्य होईल तेवढी जाड कपडे न वापरता एकदम हलके फुलके कपडे घालायचे, जेणेकरून ती लवकर सुकली जातात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा कुबट वास कपड्यांचा येत नाही. तर ही दक्षता घेणे सुद्धा तेवढीच फायदेशीर आहे. तर चला मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.